शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफी योजनेत कथित महाघोटाळ्याचे पडसाद आज संसदेतही उमटले। प्रश्नोत्तराचा तास रद्द करून सरकारने या प्रकरणी चर्चा करावी अशी मागणी भाजप आणि समाजवादी पक्षाने केली। त्यावरून संसदेत जोरदार गोंधळही झाला। शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफी योजनेतील अनियमितता आणि गैरव्यवहाराचा भांडाफोड कॅगने केल्यानंतर याचे तीव्र पडसाद संसदेतही उमटले। या प्रकरणी सरकारने प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चा करावी अशी मागणी भाजप आणि समाजवादी पक्षाने केली। लेकिन इस समय तो किसानों के साथ बोलिए, आप इस समय भी किसानों के साथ बोलने को तैयार नहीं। मेरा आपसे अनुरोध है कि आप इस पर चर्चा कराएं ताकि सत्य सामने आ सके। हम सबको मालूम है पहले दिन से इस मामले में बहुत बड़े पैमाने पर जो कर्ज माफी है उससे बैंक के लोग बहुत ही हेरा फेरी कर रहे हैं। जो सही हकदार है कर्जा माफी के लिए उन किसानों को कर्जा माफी नहीं मिल रही है और जिनसे कोई संबंध नहीं, ताल्लुक नहीं कर्जा माफी से, जिनका कोई लेना देना नहीं है, ऐसे किसानों को उनके कर्जा माफ हो रहे, उनके अकाउंट क्लियर हो रहे। लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी मात्र विरोधकांनी केलेली चर्चेची मागणी अमान्य केली। त्यामुळे लोकसभेत एकच गोंधळ झाला। दुसरीकडे या प्रकरणी सरकार गंभीर असल्याचं सांगत याबाबतचा अहवाल पीएससीला पाठवण्यात आला असून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत दिलं। एकूणच 2G घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा आणि कोळसा खाण घोटाळ्यानंतर आता कर्जमाफी घोटाळ्याचा मुद्दाही येत्या काळात चांगलाच पेटलेला दिसेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।